नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण धानुका ॲग्रीटेक लिमिटेड या कंपनीच्या मार्कर या कीटकनाशकाविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत। त्याच्यामध्ये कोणता घटक आहे, ते कशा प्रकारे काम करते किंवा त्याची काम करण्याची पद्धत ही कशा प्रकारे आहे, ते कोणकोणत्या किडींना किंवा कीटकांना कंट्रोल करते, त्याच पद्धतीने त्याचे वापरण्याचे प्रमाण काय किंवा त्याची वापरण्याची योग्य वेळ कोणती, त्याचा वापर केल्यामुळे आपणाला कशा प्रकारे रिझल्ट हा प्राप्त होतो, या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। मार्कर की ज्याच्यामध्ये आपणाला पायफेन्थ्रिन हे 10% EC फॉर्म्युलेशनमध्ये आढळते, की ज्याच्यामुळे आपण याचा वापर प्रामुख्याने भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल, वांगी असेल, मिरची असेल, काकडी असेल किंवा कारल्यासारखं पीक असेल, तसेच इतर पिकामध्ये म्हणाल तर मग आपण याचा वापर कापूस असेल, आल्यासारखं पीक असेल किंवा इतर सर्वच पिकांमध्ये रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी, तसेच ज्या संपर्कजन्य अळी असतील की ज्याच्यामध्ये पाने खाणारी अळी, पाने गुंडळणारी अळी किंवा भेंडीसारख्या पिकामध्ये फुले खाणारी किंवा फळे खाणारी अळी, या अळींच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपण मार्करचा वापर करू शकतो, की ज्यामुळे आपल्याला चांगल्यात चांगला रिझल्ट हा प्राप्त झालेला पाहायला मिळेल। तसेच मेजर ज्या कीटकांवर कंट्रोल करते की ज्याला आपण सकिंग पेस्ट किंवा ज्या रसशोषक किडी की ज्याच्यामध्ये पांढरा मावा असेल, पांढरी माशी असेल, मावा असेल, तुडतुडे असेल किंवा ज्या रसशोषक किडी आहेत त्याच्यावर आपणाला चांगल्यात चांगला कंट्रोल हा मार्करमुळे झालेला पाहायला मिळेल। तर याचे वापरण्याचे प्रमाण काय किंवा याची वापरण्याची योग्य वेळ कोणती, की ज्यामुळे आपणाला चांगला असा रिझल्ट हा प्राप्त होईल। याचे वापरण्याचे प्रमाण हे आपण प्रति लिटर पाण्यासाठी 1 ते 1.5 ml म्हणजेच 15 लिटरच्या पंपासाठी 15 ml, 20 ml या 25 ml ज्या त्या स्टेजनुसार किंवा कीटकांच्या अवस्थेनुसार आपण याचा वापर करू शकतो, की ज्यामुळे आपणाला रसशोषक किडीपासून चांगला रिझल्ट हा प्राप्त झालेला पाहायला मिळेल। याचं पॅकिंग हे मार्केटमध्ये 100 ml, 250 ml, 500 ml व 1 लिटरमध्ये उपलब्ध आहे। 100 ml चा पॅक आपणाला सरासरी 130 ते 40 रुपयाच्या आसपास मार्केटमध्ये मिळून जातो। तसेच याचा वापर केल्यापासून आपल्याला 3 ते 4 दिवसामध्ये चांगला रिझल्ट हा प्राप्त झालेला पाहायला मिळेल। याच्यामध्ये आपल्याला फायटोटॉनिक इफेक्ट व ट्रान्सलेमिनार ॲक्शन असल्यामुळे, की ज्यामुळे पाने हे हिरवीगार होतात ज्यावेळी आपण स्प्रे करणार आहे, की रसशोषक किडींनी जी इजा केली आहे किंवा ज्या पानावर ज्या रस शोषला आहे किंवा जखमा केल्या आहेत त्याच्यापासून सुटका मिळते, त्याच पद्धतीने पानाला चांगला असा हिरवेगारपणा येतो व फायटोटॉनिक इफेक्ट असल्यामुळे आपणाला हे वरती जरी फवारलं तरी ज्या रसशोषक किडी मग त्याच्यामध्ये पांढरी माशी असेल किंवा मावा असेल जी पानाच्या खालच्या बाजूला आहेत त्याच्यावर सुद्धा आपणाला चांगला कंट्रोल मिळालेला पाहायला मिळेल, की ज्यामुळे आपणाला पिकामध्ये ज्या रसशोषक किडींचा अटॅक होणार आहे किंवा जे नुकसान होणार आहे त्याच्यापासून आपणाला बचाव करता येईल। तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा। तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा। धन्यवाद।